नमस्कार मित्रांनो, मी तुषार मित्रांनो. आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, रब्बी धान खरेदीला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी कशी करायची, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कालावधी काय आहे आणि प्रत्यक्ष धान खरेदी कधी सुरू होणार, याबाबतची अपडेट आपण घेऊन आलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने BIMS या प्रणालीवर सुरू करण्यात आलेली आहे. आता नोंदणीचा जो काही कालावधी आहे हा 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर ही नोंदणी कशी करायची, तर शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या धान खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे आणि त्याकरिता शेतकऱ्यांना बायोमेट्रिक आणि फोटो घेतला जाईल. त्यासोबतच आता जी काही लागणारी आवश्यक कागदपत्र, तर नवीन लेटेस्ट 7/12 उतारा व 8 त्याचबरोबर आधार लिंक असलेले बँक खाते आणि ई-पीक पाहणी असणे आवश्यक आहे. आता महत्त्वाची अट शेतकरी मित्रांनो, तुमच्या धानाची ई-पीक पाहणी झालेली असणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर धान खरेदी ही नेमकी कधी सुरू होणार, तर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 1 मे 2026 पासून धान खरेदीला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढे स्लॉटनुसार धान खरेदी आणण्यासाठी तुम्हाला सूचना दिल्या जातील आणि त्याचमुळे शेतकरी मित्रांनो, 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये नक्की ऑनलाईन नोंदणी करून घ्या आणि या योजनेचा लाभ नक्की घ्या. अशाच महत्त्वाच्या आणि सरकारी अपडेटसाठी आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.